आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत त्याची माहिती घेणार आहोत. एक जे अपडेट्स असणार आहे तर ते राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांची जे आहेत काल शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने व्ही-सी घेण्यात आलेली आहे. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्यांची पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात जी जाहिरातीची कारवाई सध्या सुरू आहे तर त्याबाबतचा आढावा घेण्यात आला आणि काही महत्त्वाचे आदेश देखील त्यांना देण्यात आलेले आहे. तर त्याचे एक अपडेट्स असणार आहे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे PCMC जे आहेत तर त्यांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. त्याची देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामध्ये एकूण कॅटेगरी वाईज किती जागा त्यांनी अपलोड केलेल्या आहे आणि कोणत्या माध्यमाच्या आहे ते सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट्स मिस होणार नाही. आपल्या स्क्रीनवर आपल्याला 9 जानेवारी 2024चा एक महत्त्वाचा जिल्हा परिषद वाशिम यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक महत्त्वाचं पत्र त्यांचे अधीनस्थ असणारे सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना जे आहे त्यांचे सचिव असतील किंवा अध्यक्ष असतील यांना किंवा त्यांचे जे आहे मुख्याध्यापक जे असतील सर्व माध्यमात सर्व व्यवस्थापन यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक त्यांना जे आहे हा पत्र त्यांनी दिलेला आहे. आणि यामध्ये मित्रांनो अल्पसंख्याक संस्था वगळून आहेत, कारण पवित्र पोर्टलवर अल्पसंख्याक जे शिक्षकांची भरती होते ते संस्था स्तरावर होत असते, त्याकरिता पोर्टलची त्याला लागू नाहीत. यामध्ये विषय जो आहे हा पत्राचा त्यामध्ये बिंदू नामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची मागणी जे आहे नोंदवणे संदर्भात. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की 8/1/2024 रोजीचा म्हणजे कालच्या तारखेचा मान्य शिक्षण आयुक्त साहेबांचे VCचा रेफरन्स संदर्भ इथे त्यांनी जोडलेला आहे आणि यापूर्वीचे जे पत्र होते त्यांचा देखील रेफरन्स त्यांनी यामध्ये जोडलेला आहे. यामध्ये पत्रामध्ये त्यांनी महत्त्वाची माहिती अशी सांगितलेली आहे की शिक्षक पद भरतीसाठी जे आहे संस्थेची बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्यासंदर्भात आपणास वेळोवेळी अवगत केले आहे. तथापि बहुतांश संस्थांनी अद्याप त्यांची बिंदू नामावलीचे जे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर देखील केले नाही आणि पवित्र पोर्टलवर अद्याप त्यांची जाहिरात देखील त्यांनी दिलेली नाही. तर पवित्र पोर्टल 2022चे शिक्षक भरतीमध्ये ज्या संस्थांना समाविष्ट व्हायचे आहे त्या सर्व संस्थांनी जे रिक्त पदांची आरक्षण व विषयनिहाय जाहिरात देण्याची कारवाई जी आहे पवित्र पोर्टलची ही वेबसाईट आहे त्यावर 16/10/2023 पासून ही सुविधा देण्यात आली आहे. तसेच ज्या संस्थांनी आपली बिंदू नामावली मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासून आणलेली आहे त्यांनी जे त्यांच्या लॉगिनच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर आरक्षण व विषयनिहाय जास्तीत जास्त जे आहेत जास्तीत जास्त नाही तर जाहिरात देण्याची कारवाई 80% च्या प्रमाणात करण्याचे यामध्ये आदेश आहेत. तर मित्रांनो, खाजगी संस्थांना देखील 80% रिक्त पदे भरण्याची शासनाने इथे परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे त्यांना इथे पदे टाकायची आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी सुविधा असणार आहे पवित्र पोर्टलवर तर ही पहिल्या फेजसाठी मित्रांनो इथे लक्षात घ्या तुम्ही, इथे एक स्टेटमेंट आहे त्यांचा की पवित्र पोर्टलवर आरक्षण व विषयनिहाय जाहिरात देण्याची पहिल्या फेजसाठी जे मुदत असणार आहे तर ते 15 जानेवारी 2024 ची मित्रांनो इथे डेडलाईन त्यांना जे आहे इथे शिक्षण आयुक्तांनी काल सर्व जे CEO असतील किंवा EO असतील जिल्हा परिषदांचे त्यांना दिलेली आहे की 15 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही डेडलाईन असणार आहे आणि त्यामध्ये या तारखेच्या पूर्वी तुम्ही सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या, नाहीतर जे होणारी पवित्र पोर्टल शिक्षकांची भरती आहे तर त्यामध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही. पवित्र पोर्टल 2022 मधून शिक्षक भरती करू इच्छिणाऱ्या संस्थांकडून जे आहे मागासवर्गीय कक्षाने संच मान्यता 2022-23 वर तपासून दिलेली बिंदू नामावली पवित्र प्रणालीच्या संस्था लॉगिनमध्ये अपलोड करायची आहे आणि त्यानंतर या कार्यालयाकडून ते तपासून घेऊन नियमानुसार रिक्त पदांची माहिती तिथे भरायची आहे. सदर कारवाई 15 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो इथे जे 15/1/2024 असायला हवी होती, कारण इथे आता नवीन वर्ष लागलेलं आहे तर इथे त्यांनी 23 केलेलं आहे, परंतु इथे 24 असायला पाहिजे, कारण ही जी डेडलाईन आहे तर ते 15 जानेवारी 2024 इतक्या तारखेपर्यंत त्यांना जे आहे अंतिम डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. यापर्यंत कारवाई पूर्ण करायची आहे करण्याचे ते निर्देश त्यामध्ये यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्या संस्था सदर प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले संस्थेचे शाळेतील शिक्षकांचे पदे जे रिक्त पदे आहेत ते पवित्र पोर्टलद्वारे भरती न झाल्यास त्यांची जी जबाबदारी असणार आहे मित्रांनो ते सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट जे आहे आदेश किंवा निर्देश यामध्ये जे आहे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी
संस्थांचे मुख्याध्यापक असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील यांना बजावलेले आहे आणि त्यांना शिक्षण आयुक्तांनी वरील आदेश दिलेले आहे. त्यामुळे 15 जानेवारी 2024 पर्यंत मित्रांनो जाहिराती अपलोड करण्याचे काम जे आहे सध्या सुरू राहणार आहे. खाजगी संस्थांकरिता 15 जानेवारी आहे आणि जिल्हा परिषद यांना जे आहे आपल्याला समजलेल्या माहितीनुसार 12 जानेवारीपर्यंत सर्व जिल्हा परिषदांना त्यांची जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे आणि संस्थांकरिता जे आहे इथे 15 जानेवारीची डेडलाईन त्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर आपल्याला स्क्रीनवर जे आहे मान्य दिनांक जे आहे एक पवित्र पोर्टलवर प्रणालीद्वारे जे शिक्षकांची भरती होत आहे तर त्याची जाहिरात आपल्या स्क्रीनसमोर दिसत आहे. संस्थेचे जे नाव आहेत तर इथे PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांची माध्यमिक विभागाची मित्रांनो ही जाहिरात असणार आहे. यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिकच्या वतीने विभागाच्या वतीने ही जाहिरात तयार करण्यात आली होती. त्याला आज 9 जानेवारी 2024 रोजी अप्रूव्हल देखील मिळालेला आहे. यामध्ये एकूण जे मित्रांनो पद आहेत तर इथे आपण स्क्रीनवर बघू शकतो की आरक्षण न्याय ही पदे तुम्हाला दिसत आहे. त्यामध्ये ओपन कॅटेगरी असतील किंवा EWS असेल यांना देखील यामध्ये पदे देण्यात आलेली आहे आणि इतर कॅटेगरीला देखील इथे जागा अशा प्रकारे दाखवण्यात आलेले. तर एकूण 148 जागांसाठी मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे हे असणारे माध्यमिक विभाग तर त्यांनी जाहिरात दिलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकतो की आपण बघू शकता यामध्ये मराठी माध्यमकरिता हे 9 ते 10ची जे पदे असणार आहेत तर माध्यमिक शिक्षकाची पदे आहेत. त्याकरिता 18,000 इतका मानधन मिळत असते. त्याची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. संस्थेचं जे अनुदानाचा प्रकार आहे तर इथे अनुदानित संस्था आहे, सर्व एडेड आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की मित्रांनो जे जागा आहेत तर त्याचं डिवायडेशन देखील इथे त्यांनी सविस्तरपणे दिलेला आहे. यामध्ये विषय जे शिकवायचा आहे तर तो इंग्रजी, त्यानंतर विषय मराठी, त्यानंतर विषय हिंदी याकरिता जे आहे 6-4-4 अशा जागा आहेत आणि त्यानंतर इतर देखील पदे महत्त्वाची आहेत. यामध्ये मराठी माध्यमकरिता अजून मॅथमॅटिक्स शिकवण्यासाठी 9 ते 10वर 7 पदे आहेत. सायन्स शिकवण्यासाठी 7 पदे आहेत आणि भाषा इंग्रजी शिकवण्यासाठी मित्रांनो इथे 12 पदे आहेत. परंतु हे अनएडेडची जागा आहेत म्हणजे विनाअनुदानित. परंतु याला मानधन जे दाखवत आहे तर ते S14 इथे दाखवत आहे 38,600 ते 1,22,800 अशा त्याचं मानधन दाखवत आहे. त्यानंतर अनएडेडचे देखील इथे आहेत आणि एडेडची पदे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये हिंदी विषयासाठी देखील लँग्वेजसाठी आहेत परंतु हे सर्व अनएडेड आहे मित्रांनो आणि याची सविस्तर जे आहे तुम्हाला सर्व माहिती इथे दिसत आहे. तर एकूण 148 जागा जे आहेत आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे तर त्यांची विभागणी त्यांनी 15 टाईप्समध्ये केलेली आहे. त्यांना जे प्रकारचे शिक्षक हवे आहेत आणि जे कॅटेगरीमध्ये हवे आहेत तसेच अनुदानित, विनाअनुदानित या सर्वांची माहिती त्यांनी इथे सविस्तर दिलेली आहे. तर हे सर्व जी जाहिराती आहे मित्रांनो ते पवित्र पोर्टलवर आजच्या तारखेला जे आहे अपलोड झालेली आहे. यामध्ये देखील ते सूचना देण्यात आलेल्या जे सर्व जाहिरातींवर देण्यात येतं. यामध्ये साधारण व्यक्तीचा देखील रेफरन्स आहे आणि जिल्हा बदलीचा हक राहणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यावी कारण आता जिल्हा बदली बंद करण्यात आलेली आहे. यामध्ये जे 148 पदे आहेत मित्रांनो तर ते पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या माध्यमिक विभागाची आहेत आणि ही जी PDF असणार आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील तुमच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण डाउनलोड करून हे बघू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.